ढोकळा हा कुणाला आवडत नाही, सगळ्यांनाच आवडतो. त्यासोबत ही आंबट, गोड, तिखट, हिरवीगार अशी ही चटणी. हलका फुलका, जाळीदार, स्पंजी असा ढोकळा घरच्या घरी बनवून तयार होतो. हा जर ढोकळा तुम्ही एकदा बनवला तर बाहेरचा ढोकळा कधीही विकत आणणार नाही. खाणारे फक्त तारीफच करतील, इतका मस्त हा ढोकळा आणि चटणी बनवून तयार होते. आता याची रेसिपी मी परफेक्ट मेजरमेंट सहित सांगितलेली आहे, तरी व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, शेवटपर्यंत पहा. तर सर्वात प्रथम ढोकळा बनवण्यासाठी बाऊल घेतलेला आहे. बाऊलवर चाळणी ठेवलेली आहे. आता वाटी, कप कशाने मेजर करू शकता. तर या ठिकाणी कप घेतलेला आहे, तर 2 कप मी बेसन पीठ घेतलं. तर जास्त दाबून भरलेलं नाही, हलकं असं बेसन पीठ भरून घ्यायचं आहे, म्हणजे 2 कप झालं पाहिजे. चाळून घ्यायचं आणि पोहे खायच्या चमच्याने 4 चमचे रवा घालायचा आहे. जो रवा आपण उपम्यासाठी वापरतो तोच रवा या ठिकाणी घेतलेला आहे. आता हे सर्व चाळून घ्यायचं आहे. चाळल्यामुळे ढोकळ्याला जाळी छान येते आणि ढोकळा छान असा फुलतो पण. आता त्यानंतर यामध्ये 2 चमचे पिठी साखर टाकून घेतलेली आहे आणि चवीनुसार एवढं मीठ टाकून घेतलं. त्यानंतर अर्ध्या चमच्यालाही थोडंसं जास्त लिंबू सत्व टाकायचं आहे आणि पाव चम्मच खायचा कलर टाकायचा. आता थोडंसं अद्रक खिसून घालायचं आहे, यामुळे चव ही खूप मस्त येते ढोकळ्याची. त्यानंतर ढोकळा हा घशाला चिटकू नये यासाठी थोडंसं तेल टाकायचं, म्हणजे खूप छान असा ढोकळा हलका होतो, घशाला बिलकुल असं चिटकत नाही. आणि ज्या कपाने बेसन घेतलं त्याच कपाने पाणीही मोजायचं आहे. सुरुवातीला मी 1 कप पाणी टाकलं आणि छान असं मिक्स करायचं आहे. आता मिक्स करत असताना त्यामध्ये गाठीही झालेल्या नसल्या पाहिजे. हे पहा, अशा पद्धतीने मिक्स करायचं आहे. आता अजून त्याच कपाने अर्धा कप पाणी घ्यायचं आहे. जर 2 कप बेसन पीठ असेल तर 1.5 कप पाणी हे याचं परफेक्ट असं मेजरमेंट आहे. अगदी तुम्ही सुरुवातीला जरी बनवला तरी बिलकुल ढोकळा हा चुकणार नाही. आता एवढं पाणी टाकून छान असं मिक्स करायचं आहे. त्यामध्ये बेसनाची गाठीही राहिली नाही पाहिजे, गुठळी. बाहेरच्या ढोकळ्यापेक्षाही घरचा ढोकळा बनवून खूप चांगला असा, चवीलाही खूप मस्त लागतो. तर या ठिकाणी हे बेसन भिजून तयार झालेलं आहे. आता बेसन भिजून तयार आहे. 5 मिनटं फक्त याला मुरू द्यायचं आहे. तोपर्यंत आपण गॅसवर पाणी गरम होण्यासाठी गंजात ठेवून द्यायचं. त्यामध्ये एक स्टँड ठेवलेला आहे आणि त्यावर झाकण ठेवून पाण्याला उकळी काढायची आहे. आता ज्या डब्यामध्ये आपल्याला ढोकळे लावायचे तो डब्बा घेतला, कुकरचा डब्बा घेतला तरीही चालेल. त्याला तेल लावून घ्यायचं. 4ही बाजूला हे तेल छान असं लावून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी डब्बाही तयार झालेला आहे आणि हे होईपर्यंत पाण्यालाही छान अशी उकळी आलेली आहे. आता ही सर्व तयारी झाल्यानंतर आपण जे ढोकळ्याचं बॅटर भिजवलं होतं त्याला सगळ्यात शेवटी खायचा सोडा टाकून घ्यायचा आहे. तर अर्धा चम्मचला थोडंसं जास्त खायचा सोडा टाकायचा. हे पहा एवढा. आणि त्यावर 1 घोट पाणी टाकायचं, म्हणजे सोडा खूप छान असा बेसनामध्ये मिसळेल, विरघळून जाईल. आता जेव्हा आपण फिरवलं तेव्हा पाहू शकता बेसनाचा कलर कसा बदलत आहे आणि बेसन छान असं फुलत आहे. हलकं असं बेसन बनवून तयार होते. किती पिवळं जर बेसन होतं, सोडा टाकल्याबरोबर थोडंसं हलकं पांढरसर झालेलं आहे. तर छान असं मिक्स करायचं आहे. तर या ठिकाणी हे ढोकळ्याचं बॅटर परफेक्ट असं तयार झालेलं आहे. तर डब्यात टाकून घ्यायचं आणि 1 इंचापर्यंत डब्बा हा थोडासा मोकळा राहू द्यायचा, म्हणजे काठोकाठ हा डब्बा भरायचा नाही. हलकंसं त्याला टॅप करून घ्यायचं आहे. आता पाण्याला ही उकळी आलेली आहे, त्यावर डब्बा ठेवायचा आणि त्यावर अजून एक झाकण ठेवायचं, म्हणजे वाफेचं पाणी त्यावर पडणार नाही. आता त्यावर अजून एक मोठं ताट झाकून ठेवायचं
आणि फुल गॅसवर 15 मिनटं हे ढोकळे होऊ द्यायचे. फक्त 15 मिनटामध्ये हे ढोकळे बनवून तयार होते. तर या ठिकाणी पाहू शकता ढोकळा छान असा फुललेला आहे. जर गंजातलं पाणी आटलं तर तुम्ही अजून थोडंसं पाणी गरम करून या गंजामध्ये टाकू शकता. बिलकुल हाताला चिटकत नाही, अलगद हे ढोकळा काढून घ्यायचा आणि पूर्णपणे हा ढोकळा थंड होऊ द्यायचा आहे. आता ढोकळा थंड होईपर्यंत यासोबत जी चटणी भेटते मार्केटमध्ये विकत, हिरवी चटणी, ढोकळ्यासोबतची ती चटणी आपण आज बनवणार आहोत. तो कोथिंबिरी टाकली, अद्रक, हिरव्या मिरच्या, जिरं, साखर, चवीनुसार मीठ आणि एका लिंबाचा रस पिळायचा. आता या ठिकाणी ढोकळे हे कट केलेले नाही, तर ढोकळे जर कट केलेले असतील आणि त्याचा जे भुरका पडलेला राहते किंवा 1-2 कुटके जे पडलेले राहते ढोकळ्याचे तुकडे, ते तुकडेसुद्धा या चटणीमध्ये तुम्ही टाका आणि त्यावर थंडगार पाणी टाकायचं किंवा बर्फ असेल फ्रीजमध्ये तर तेही टाकायचा आणि छान मिक्सरमधून वाटून घ्यायचा. म्हणजे चटणी बऱ्याच वेळापर्यंत हिरवीगार अशीही राहील. तर या ठिकाणी आंबट गोड तिखट मस्त अशी ही ढोकळ्यासोबतची चटणी बनवून तयार झालेली आहे. आता चटणी बनवलेली आहे. आता ढोकळ्याचा तडका बनवणार आहोत. तर कढईमध्ये तेल टाकून घेतलं. तेलामध्ये सर्वात प्रथम आपण मिरच्या परतून घेणार आहोत. त्यावर थोडंसं मीठ टाकलं. मिरच्या छान परतल्यानंतर आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायच्या. आता त्याच तेलामध्ये अजून थोडंसं तेल टाकलं. आता मिरच्याचंच तेल आहे तर तिखटपणा त्याच्यामध्ये आहेच. मोहरी, जिरं छान कडकडल्यानंतर त्यामध्ये पाणी टाकायचं. हे पहा एवढा रस्सा या ढोकळ्यामध्ये लागेलच. आणि वरून मी कढीपत्ता टाकला. तेलात नाही टाकला तर पाण्यामध्ये कढीपत्ता हा टाकलेला आहे. आता चवीनुसार मीठ टाकायचं आणि त्यामध्ये 1 ते 2 चमचा साखर टाकायची आणि अर्धा चमचाला थोडंसं कमी लिंबूसत्व टाकायचं. म्हणजे आंबट गोड तिखट मस्त असं हे पाणी बनवून तयार होते. छान उकळी एक काढायची. तर या ठिकाणी पाणी हे तयार झालेलं आहे. आता ढोकळा पूर्णपणे थंड झाल्यानंतर त्याच्या कड्या काढून घ्यायच्या आणि ताटामध्ये उलथून घ्यायच्या आहेत. तर पाहू शकता छान असा ढोकळा हा फुललेला आहे आणि त्याचे काठही पहा मस्त अशी ही जाळी आलेली आहे. गरम असताना ढोकळा कधीही कट करायचा नाही काढायचा आहे. त्यामुळे ढोकळा हा चिकट होतो. आता याला आपण कट करून घेणार आहोत. तर आतमध्ये पहा खूपच हलका जाळीदार एकदम स्पंजी असा ढोकळा बनवून हा तयार झालेला आहे. तर अशाच पद्धतीने सर्व ढोकळा हा कट करून घ्यायचा. आता ढोकळा जेव्हा आपण कट करतो तेव्हा ते चाकूला सुद्धा चिटकत नाही आहे. म्हणजे एवढं परफेक्ट हे छान असा फुललेला आहे. 15 मिनटं फुल गॅसवर ठेवला म्हणजे ढोकळा हा तयारच होतो. फक्त ढोकळा बनवताना गॅसची फ्लेम कधीही बारीक करायची नाही. फुल गॅसवर हा ढोकळा होऊ द्यायचा. आता पूर्ण कट झाल्यानंतर ढोकळा अशा पद्धतीने हा हे करून घ्यायचं आहे. म्हणजे पाणी हे आतपर्यंत छान असं जाईल आणि त्यावर जे आपण ढोकळ्याचं पाणी बनवलं ते टाकून द्यायचं आहे. एवढं पाणी याला लागणारच आहे. सगळं ढोकळा हा पाणी पिऊन घेतो. म्हणजे रसभरीत हा ढोकळा बनवून तयार होतो. ढोकळा पूर्ण थंड होऊ द्यायचा आणि पाणी हलकंसं गरम असलं तरीही चालेल. त्यावर बारीक चिरलेली कोथिंबिरी टाकायची आणि या ठिकाणी चटणी तयार आहे. आणि जे आपण मिरच्या परतून घेतल्या होत्या ते मिरच्यासुद्धा ढोकळ्यावर ठेवून द्यायच्या. एका प्लेटमध्ये आपण ढोकळा घेऊया, त्यावर चटणी घेऊया आणि चवीला तर खूप मस्त आंबट गोड तिखट मस्त अशी चटणी झाली आणि ढोकळासुद्धा खूप स्पंजी झालेला आहे. तुम्ही जरूर करून पहा. याच्या आतमध्येही पहा बिलकुल असा चिकट हा ढोकळा झालेला नाही. खूप छान या ढोकळ्याला जाळी आलेली आहे. जर तुम्ही अशा पद्धतीने ढोकळा जर बनवला तर तुमचा ढोकळा कधीही चुकणार नाही आणि खाणारे प्रत्येकजण विचारतील की तुम्ही कसा बनवलेला आहे ते. ही करण्याची पद्धत कशी वाटली कमेंट्स करून जरूर सांगा.